जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. लोटे एमआयडीसीतील कोका कोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर, ग्रामस्थ संतप्त. शेती, माती आणि पर्यावरणाच्या नुकसानीचा आरोप. एमपीसीबीकडून चौकशी व कारवाईची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे अतिरिक्त एमआयडीसीमधील कोका कोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर सोडल्याचा प्रकार गुरुवार ऑगस्ट 27 रोजी सकाळी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीकडून सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याच्या आरोपामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील शेतीमाती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. औद्योगिक परिसरात पर्यावरणीय नियमांचे पालन होणे अपेक्षित असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडूनच अशा प्रकारे सांडपाणी उघड्यावर सोडले जात असेल तर लोटे एमआयडीसीतील इतर रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण कसे ठेवले जाते असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. लोटे एमआयडीसीमधील उद्योगांमुळे होणारे प्रदूषण स्थानिकांना रोजगार आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यापूर्वीही चर्चा झाली आहे. त्यात आता कोका कोला कंपनीच्या कथित सांडपाणी सोडण्याच्या प्रकारामुळे कंपनीच्या पर्यावरणीय जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान या सांडपाण्यामुळे परिसरातील शेतीमाती तसेच पर्यावरणावर नेमका किती आणि कोणत्या स्वरूपाचा परिणाम झाला आहे याची संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमपीसीबी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. उघड्यावर सांडपाणी सोडण्यामागील नेमके कारण काय? संबंधित कंपनीकडून पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे का? आणि या प्रकरणी प्रशासन व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कोणती कारवाई करणार याकडे आता पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. राकेश कोळी, तुफान न्यूज प्रतिनिधी, खेड, रत्नागिरी. नमस्कार, मी इस्माईल हसन कादरी, अजगणी शाखा प्रमुख. गेले जून महिन्याचा उशिरा पाऊस मान्सून दाखल झाल्यानंतर या कंपनीकडनं वारंवार ह्या आमच्या खाली नाल्याला, अजगणी जे सातवीन गावामध्ये ही कंपनी असताना हे नाला आमच्या अजगणी ह्याला कनेक्ट आहे आणि हे सगळे युज्युअल आम्ही वारंवार संबंधित एमपीसीबी, एमआयडीसी कंपनीचे उच्च अधिकारी, इथले फॅक्टरी मॅनेजर हे स्वतः याची पाहणी केलेली असून ह्यांना सगळं काय दाखवलेले असताना याच्यावरती कोणतीही उपाययोजना केली नाही. आमचा ह्या नाल्याला 5,000 लोकांची वस्ती असून 5,000 लोक खाली आमचे जाकवेर आहेत 2-2 आणि ग्रॅव्हिटीची पाणी पिणारी मांडवकरवाडी, कोतवलीच्या या ठिकाणी ग्रॅव्हिटीचं पाणी जातं. 5,000 वर्षाचा इतिहासीनकालीन इथे पांडवकालीन मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट की ते पाणी त्या खाली 2 आणखीन आमचे CSR मधून 2 तलाव बनवलेले आहेत सुशोभीकरणासाठी. त्याच्यामध्ये येणारे लोक तिथे आंघोळ वगैरे करण्याचं काम करतात. ते तिथे येऊन ते पाणी घेऊन देवाच्या पिंडीवरती टाकण्यात येतं. अशा पद्धतीने ह्या कंपनीने ही कंपनी इथे आले, त्यांनी काम करण्याबद्दल आमचं दुमत नाही. आम्ही वारंवार हे सगळे जे प्रदूषणकारक आणि जे दुर्गंधीयुक्त जे पाणी आहे ते आमच्या नाल्याला जाऊन आमचे इथल्या जनतेचं आरोग्य धोका निर्माण होणार आहे. तेव्हा प्रशासनाला सुद्धा याचं वारंवार आम्ही सगळे सॅम्पलिंग देऊन सगळं काय करत असताना कुठलाही उपाययोजना केलेली नाही. आणि ह्या कंपनीला जर असं वाटत असेल की तुम्ही वारंवार पाणी सोडा आणि कोणी जर असं त्यांना जर काही सांगितलं असेल की तुम्ही हे करा, आम्ही काय असेल ते बघू, तर ती चुकीची समज आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार आमच्याकडे आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आमच्याकडे एकच ऑप्शन असला जर हे पाणी बंद झालं नाही तर आमरण उपोषण त्याच्याशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय नाही. नमस्कार, मी अशोक कृष्ण धाडवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, गाव अजगणी. आज कोका कोला कंपनीला इथे आमच्या गावामध्ये म्हणजे सातीन गाव आणि अजगणी कनेक्ट जवळजवळ 2 वर्ष झाली आणि हा पावसाळ्यापासून जूनपासून इथे ते सर्रास अगदी दुर्गंधीचं पाणी ते सोडत आहेत आणि ते कुठल्याही गोष्टीला अगदी आम्ही प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न करून सुद्धा कुठल्याही गोष्टीला दुजोरा देत नाहीत. तर त्यांना जर ते अशी कुठली गोष्ट वाटत असेल तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करू नये. जर आम्ही ह्या खराब पाण्यामुळे आमच्या खाली स्वयंभू मंदिर असल्यामुळे पाण्याचे स्रोत असल्यामुळे जवळजवळ ह्या
पाण्यावरती जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांची लोकवस्ती अवलंबून आहे. आणि जर आमच्या पिण्याचं पाणी खराब होत असेल, आमच्या जीवनाशी तुम्ही खेळत असाल, तर आम्हाला त्या गोष्टीचा कुठेतरी विचार करावा लागेल. आणि ही आमची जनता खरोखर या रस्त्यावर उतरू नये आणि तुमच्या कंपनीसमोर नकोचा प्रकार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तो प्रकार आम्ही करावा का हे कंपनीने आम्हाला सांगावं. आणि ह्या पाण्याचं विल्हेवाट तुमच्या दृष्टीने ETP किंवा काही स्रोत असतील त्या स्रोतानुसार करावं आणि खरोखर जनतेशी खेळू नये अशीच आम्हाला एक त्यांना सांगण्याची विनंती आहे. ऑपरेटर दर दिवशी असतो. त्याला बोलू दे ना. टीपीचा माणूस असेल. बंद करा. आता हे जे ड्रेनेज आहे हे बाय डिझाईन हे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, म्हणजे इथे पावसाने जे छतावरचं जे पाणी आहे ते एकत्र होऊन इथे आलं पाहिजे. आणि जे ट्रीटेड वॉटर पाणी आहेत का कंपनीनं ट्रीटेडचं जे होतं ते तिकडंच होतं. माझा प्रश्न असा आहे, जी कंपनी बाहेर पाणी करतो पावसाचं काम करतो त्यासाठी तुम्ही काही मार्ग केला असेल? हा तो मार्ग. नाही सर, नाही आहे. सर पावसाचा मार्ग नैसर्गिक त्याला दाखवतो तुम्हाला कुठे आहे. खाली आहे, खाली आहे. आणि जर हे यांना काय माहित नाही. ज्याच्या अंडर आहे ना त्यांना मी लगेच सांगतो. हो. सर तुम्हाला पाहिजे तर दाखवतो एकदा बघा. थोडं बघा सर, तुम्हाला पण तुमच्याकडे रेकॉर्डला असायला पाहिजे. असं नको की आमच्यावर कोणता बिल सर. सावंत सर तुम्ही कसे आलात तर म्हणजे मला युज्युअल म्हणजे मी CCTV बघितली त्यानंतर आलो. CCTV मध्ये पाणी सोडलेले पण ट्रेनिंग होते दिसते ना साहेब. मग तुम्ही त्याच्यावरती मॅसेज द्यायला पाहिजे असं म्हणतो. तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. अहो प्रशासन देते. आणि असं जर तुम्हाला वाटत की एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितलं असेल आणि तुम्ही म्हणजे कुणाला तरी सांगितलं असेल की तुम्ही सोडा बिंदास काय गावाले करतील ते बघू, तर चुकीला माफी नाही. आणि आम्ही काय चूक काय सहन करून देणार. आमच्याकडे लोकशाही पद्धतीने अधिकारी त्या पद्धतीने आम्ही जाऊ. शेवटी का आम्हाला उपोषणाचा मार्ग आहेच ना मोकला. आणि आम्हाला उपोषण करून तुम्ही जर बंद नाही केलं तर आमच्या जीवाशी जर खेळत असाल आणि आम्हाला जर तरक्कल करायचा तुम्ही विचार केला असाल तर ते चुकीचं आहे साहेब असं आम्हाला वाटतं. सर हक्कासाठी लढल्यावरती माझे केस आमच्यावर केसी जर तुम्ही टाकले असाल आणि आमचा मुको मोर्चा काढला, पोलीस प्रोटेक्शन असताना तुम्ही आम्हाला सहकार्य केलेत, आम्हाला आणलं आणि गावात नेऊन सोडलेत आणि आमच्यावरती केसेस टाकले साहेब, अशा भावना असताना सुद्धा आम्ही सहन केलं, वेलकम केलं. 2015 मध्ये एवढी फॅक्टरी उभी करून दिली आणि तुम्ही जर जीवाशी खेळण्यासाठी आम्ही कंपन्यांना आमच्या जीवाशी खेळण्यासाठी आणले ना, देणार ना साहेब. आम्ही कुठेही काय वावगं जाणार नाही. लोकशाही पद्धतीने जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेला संविधानाचा एक अधिकार आहे, त्याचा वापर करणार. जिथे सत्य तिथे आम्ही.